नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 19 ऑगस्ट 2026. मित्रांनो, सध्या बंगालच्या उपसागरावरील जी लो प्रेशर सिस्टीम आहे, ही कुठे कार्यरत आहे आणि या लो प्रेशर सिस्टीमचा राज्यावर काय परिणाम होईल, या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर आपल्या हिंदी महासागरातला महत्त्वाचा घटक आयोडी, सध्या याची काय भूमिका आहे आणि तो भविष्यात पॉझिटिव्ह होईल का नाही, या सर्व गोष्टीची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी राजीव उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, या लो प्रेशर सिस्टीमचं कडे जर आपण लक्ष दिलं पाहिलं तर ही सध्या 24.1 नॉर्थ अक्षावृत्तादरम्यान तर 85.1 पूर्व रेखावृत्तादरम्यान अस्तित्वात आहे. या सिस्टीमचा परिणाम म्हणून मित्रांनो, घाटावर काही ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात. पूर्व महाराष्ट्रातील जे पूर्व विदर्भ आहे, यामध्ये मित्रांनो नागपूर विभाग असेल, अमरावती विभाग असेल, या विभागात पावसाची ऍक्टिव्हिटी वाढताना आपल्याला दिसत आहे. त्या कशा कशा पद्धतीने होतील ते आपण पाहू. मित्रांनो, या प्रणालीचा एकत्रित अंदाज जर आपण पाहिला, हा फक्त मित्रांनो पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज आहे. या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर ही सिस्टीम परिणाम करताना दिसत आहे. यामध्ये मित्रांनो, मध्य प्रदेशचा पूर्व उत्तर भागात ही सिस्टीम आहे, नागपूर विभागामध्ये आहे आणि त्या कारणानं अमरावती विभागात सुद्धा काही ऍक्टिव्हिटीज होतील. त्यामध्ये अकोला आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, मित्रांनो बुलढाण्याच्याही काही भागामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटीज होत असतील. नंदुरबारकडे होणार नाही, परंतु मित्रांनो जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाची ऍक्टिव्हिटीज असतील. घाटावर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहेत. त्या महाराष्ट्रावर त्याचा एकत्रित अंदाज मित्रांनो या मॉडेलने सुद्धा तो मध्य प्रदेशवरच दाखवलेला आहे. महाराष्ट्रावर त्याचा कसा परिणाम होईल ते आपण पाहू. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, महाराष्ट्रातली तूट आपण पाहू. आज जवळपास ऑगस्टचा शेवटचे 10 दिवस उरलेले आहेत. पावसाळ्यातल्या मुख्य सीझनचे जवळपास 2.5 महिने संपलेले आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात पावसाचं वितरण कसं आहे, किती तूट आहे, हे आपण पाहू. यामध्ये मित्रांनो आपण पूर्व विदर्भाकडून सुरुवात करू. गडचिरोली मित्रांनो 23% पावसाची घट आहे. म्हणजे जे मित्रांनो लक्षात घ्या, हे सर्वाधिक पावसाचे जिल्हे आहेत राज्यातील. जर पावसाचं वितरण जर पाहिलं तर घाटावर जबरदस्त पाऊस पडत असतो आणि पूर्व विदर्भात पडत असतो. पण या पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची तूट ही चिंतेची बाब आहे मित्रांनो. -23% आहे. चंद्रपूरमध्ये मित्रांनो 28% आहे. नागपूरमध्ये खुद्द मित्रांनो 26% तूट आहे. अमरावतीमध्ये 31% आहे. अकोल्यामध्ये 25% आहे. त्यानंतर मित्रांनो इकडं नांदेडमध्ये 20% तूट आहे. हिंगोलीमध्ये 41% तूट आहे. हिंगोलीमध्ये मित्रांनो सर्वाधिक तूट आपल्याला जाणवत आहे. लातूरमध्ये 23% आहे. धाराशिवमध्ये 20% आहे. सोलापूरमध्ये 37% तूट आहे. त्यानंतर इकडं वर आलं तर बीडमध्ये मित्रांनो 39% तूट आहे. बीड हा मित्रांनो तसाही दुष्काळी जिल्हा असतो आणि अल्निनोच्या कालखंडात मी पाठीमागं तुम्हाला सांगितलेलं आहे, कोणी किती जरी काही म्हटलं, अल्निनोचा इफेक्ट हा प्रकर्षाने मराठवाड्यासारख्या प्रांतावर जाणवत असतो आणि तो जाणवत आहे. त्याचा अनुभव आम्ही स्वतः खुद्द घेत आहोत. अद्याप आमच्या कुठल्याही सिंचन तलावामध्ये पाणी नाही, विहिरीमध्ये पाणी नाही, बोरला पाणी नाही. जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी काही पिकं केलेली आहेत, त्या पिकांची अवस्था सुद्धा केविलवाणी झालेली आहे. ही सर्व पार्श्वभूमी समजून घेण्याचा पाठीमागचा उद्देश एकच आहे की अल्निनोचा इफेक्ट हा जाणवत आहे, जाणवणार आहे. तो अगदी मित्रांनो जून 2027 पर्यंत या उष्णतेच्या रूपाने आपल्याला तो जाणवेल, अवेळी पावसाच्या रूपाने जाणवेल. अल्निनो हा संपलेला नाही, ते आपल्या डोक्यावर लोभूत कायम आहे. आमचा जालना जिल्ह्यामध्ये मित्रांनो 28% पावसाची तूट आहे. त्यानंतर इकडं
बाकी जर आपण हे जे जिल्हे पाहिले ग्रीन, तर मित्रांनो हे सुद्धा भविष्यात तूट होऊ शकते. अहिल्यानगरमध्ये -17% पाऊस आहे. म्हणजे अहिल्यानगर सुद्धा आता तुटीमध्ये जाऊ शकतो. इकडं सातारा सुद्धा 14% आहे. सांगली सुद्धा -8% आहे. अ, त्यानंतर वाशिम मित्रांनो 19% तुटीमध्ये आहे. म्हणजे वाशिम सुद्धा तुटीमध्ये जाऊ शकतो. वर्धा सुद्धा अ, तुटीच्या उंबरठ्यावर आहे. एकूण हे जर वितरण पाहिलं तर मित्रांनो महाराष्ट्राला विशेषतः मराठवाड्याला ही परिस्थिती दुष्काळजन्य परिस्थितीकडे घेऊन जात आहे असं आपल्याला लक्षात येतं आणि आपण ते मान्य केलं पाहिजे. आज जवळपास पावसाळ्यातले 3 महिने संपलेले आहेत. अद्याप या विभागात कुठे पाऊस समाधानकारक नाही. कुठल्या विहिरीला पाणी नाही आणि कुठल्या दुष्काळाची आपण वाट पाहत आहोत. कुठल्या टंचाईची आपण वाट पाहत. हाच तो अ, परिणाम आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कसा पाऊस होईल ते आपण सातत्याने सांगितलेले आहे, की घाटावर पाऊस होईल. पूर्वेकडील भागात पाऊस होईल. नागपूर विभागात पाऊस असेल. पूर्व विदर्भातल्या भागात पाऊस असेल. पश्चिम विदर्भातल्या काही भागात पाऊस असेल. हे पुढील 3 दिवसाचा हा अंदाज तुम्हाला दिसतो. निळा कलर मित्रांनो हा जो पाहिला आपण, तर हा पावसात तूट संभवतो. अधिक पावसाची प्रतीक्षा या भागाला करावी लागलेली आहे आणि आजही करावं लागत आहे. या सिस्टीमकडून सुद्धा कुठे या भागात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता नाही. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील मित्रांनो गंगापूर असेल, वैजापूर असेल, त्याला लागून असणारा नाशिक जिल्ह्याचा येवला असेल, मालेगाव आहे, जळगाव आहे, नंदुरबार, धुळे तिकडं फार बॅड कंडिशन आहे. त्यानंतर इकडं लातूर, धाराशिव, बीड, जालना या भागात पाऊस नाही. हा अंदाज मित्रांनो आपण लक्षात घेतला पाहिजे. काही अंशी मित्रांनो नांदेड विभागात पाऊस होईल म्हणजे सर्व मराठवाड्यात पाऊस होणार नाही. नांदेडच्या पूर्व भागात पाऊस होणार आहे, किनवट वगैरे परिसरात. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही पाहू शकता. दिवसेंदिवस हे चित्र या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपला आयोडी घटक हा खूप महत्त्वाचा आहे. त्याने पॉझिटिव्हकडे उभारी घेत असताना तो 0.63° सरफेस टेम्परेचर हिंदी महासागराचं वाढलं होतं. तो पुढे गेला होता आणि पुन्हा झपाट्याने तो 41 आणि 41 वरून मित्रांनो तो आता 18 वर आलेला आहे. 18 वर आल्या मित्रांनो ही आपल्या भारतीय हवामानासाठी चिंतेची बाब आहे. आपण ज्या आयोडीच्या जीवावर गप्पा मारायचो पावसाच्या, तो आयोडी मित्रांनो ऐन जेव्हा पावसाळ्याचा मुख्य सीझन चालू आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि एकीकडे मोठ्या प्रमाणावर अल्निनो तीव्र होत आहे. अल्निनोचा जर आपण विचार केला तर नॅनो रिजन जे आहे 3.4चं या ठिकाणी जवळपास मित्रांनो 2.5-3% तिथला अल्निनो गेलेला आहे. म्हणजे तिथलं सरफेस टेम्परेचर वाढलेलं आहे आणि त्या मानाने आपलं सरफेस टेम्परेचर दिवसागणिक कमी दिसत आहे. तुम्ही जर या चौकोनात पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला निळं कलर दिसत आहे. म्हणजे खाल्लं समुद्रातल्या तळाचं पाणी, थंड पाणी हे वर येत आहे आणि हे कारण हे कशामुळे होत आहे मित्रांनो, एमजीओ फेज जो 6व्या स्टेजमध्ये आहे. या 6व्या स्टेजमुळे पश्चिमी वाऱ्यांचा वेग हा विषुववृत्तीय पट्ट्यात वाढला गेला आणि त्यामुळे समुद्राच्या हिंदी महासागराच्या जे खाल्लं पाणी आहे आतमधलं सरफेस टेम्परेचरच्या खाल्लं ते उबदार पाणी वर न येता थंड पाणी वर येत आहे आणि त्यामुळे आयोडीचं मूल्य दिवसागणिक घसरत आहे. मित्रांनो येणाऱ्या काळात आयोडी हा पॉझिटिव्हकडे न जाता तो न्यूट्रल राहण्याची स्थितीकडे जात आहे. ही एक शक्यता तयार झालेली. हा हवामानातला मोठा बदल आहे मित्रांनो. हा तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून मी सातत्याने सांगतो, की ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चिंताजनक आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर आपल्याला चिंता घेऊन येणारे आहेत. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान याच्यात होणार आहे. पावसातली तूट महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली, देशातली ऑगस्ट आणि सप्टेंबर कुठेही भरून काढणार नाही. भले काही विभागात पिकांना जीवनदान देणारा पाऊस पडेल. यामध्ये मित्रांनो पूर्व पश्चिम विदर्भ असतील, घाटावर असेल, उत्तर महाराष्ट्र असेल आणि त्या भागात तसाही पाऊस झालेला आहे आणि आपण त्या भागात दुष्काळ पडेल किंवा दुष्काळजन्य परिस्थिती राहील हे कधी सांगितलेलंही नाही. पण मराठवाडा जो भाग आहे आमचा अंतर्गत महाराष्ट्रात, यामध्ये जवळपास 8 जिल्हे, अहिल्यानगर आहे, सोलापूर आहे, हे 9-10 जिल्हे. त्याला लागून मित्रांनो आता अमरावतीच्या जिल्ह्यातला भाग त्याच्यात सहभाग होत आहे. तसं खुद्द अमरावती सुद्धा कमी पर्जन्यमानाचा जिल्हा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आयोडी हा आता पॉझिटिव्ह होण्याची शक्यता फार फार कमी झालेली आहे. कधी? आपल्या मुख्य पावसाळ्याच्या सीझनपर्यंत, सप्टेंबरपर्यंत. हा तो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये जर तो आयोडी जर पॉझिटिव्ह झाला तर निश्चित ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील. तसेही त्या कालखंडात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढत असतात कारण सूर्याचं दक्षिणायन चालू असतं. सूर्य 22 सप्टेंबरला मित्रांनो विषुववृत्तावर असतो आणि त्यामुळे या भागातला
समुद्र उबदार बनतो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम बनून त्या दक्षिणेकडील राज्यात येण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम म्हणून आमच्या मराठवाड्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, मी पहिल्यांदा एक शब्दप्रयोग केलेला आहे, तो पुन्हा एकदा या निमित्ताने सांगतो, की मराठवाड्यासारख्या अवर्षणप्रवण भागामध्ये मित्रांनो ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये नद्यांना पाणी येण्याची शक्यता तयार झालेली आहे. तोपर्यंत कुठे ऑक्टोबरपर्यंत मित्रांनो, सप्टेंबर येईपर्यंत अंतर्गत महाराष्ट्रात, मराठवाड्यात नद्यांना पाणी येणार नाही. ही शक्यता लक्षात घ्या. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये नद्यांना पाणी येण्याची शक्यता आहे, नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे, आपल्या विहिरींना पाणी येण्याची शक्यता तयार झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपण सातत्याने अपडेट देत जाऊ. म्हणून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा.